सर्वांना नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही योजना शासनामार्फत सुरू करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये 1/4/2019 पासून ते 31/3/2026 पर्यंत 2 लाखापर्यंतची जी कर्ज आहेत शेतकऱ्यांची ती पूर्णपणे माफ होणार आहे. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहे त्यांनी 30/3/2027 पर्यंत उर्वरित जर कर्जाची रक्कम भरली तर त्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज पूर्ण माफ होणार आहे. त्याच्या याद्या ज्या आहेत त्या पब्लिश करण्यात आलेल्या आहेत पूर्ण कर्जमाफीच्या. त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये 87,000 शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यापैकी 65,000 शेतकऱ्यांची यादी सध्या पब्लिश करण्यात आलेली आहे. त्यापैकी 55% शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी देखील केलेली आहे. यामध्ये ई-केवायसी करत असताना शेतकऱ्यांना ते पूर्ण आपण जी यादी आपण पब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो विशिष्ट क्रमांक आहे आणि आधार क्रमांक या डिटेल्ससह आपले सरकार सेवा केंद्र असेल, सेतू सुविधा केंद्र असेल किंवा आधार केंद्र असेल या ठिकाणी गेल्याच्या नंतर पोर्टलमध्ये हे डिटेल्स टाकल्याच्या नंतर त्यामध्ये पूर्ण कर्ज खात्याचे डिटेल्स उपलब्ध होतात. त्याच्यामध्ये कर्ज कुठल्या तारखेला घेतलं, किती कर्ज आतापर्यंत भरण्यात आलेलं आहे आणि किती कर्ज शिल्लक आहे हे पूर्ण डिटेल्स येतात. शेतकऱ्यांनी हे डिटेल्स व्हेरीफाय करायचे आहेत आणि ते योग्य असतील तर त्यांच्या कर्ज खात्यामध्ये ती रक्कम ई-केवायसी नंतर जमा होणार आहे. ही रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा होत असताना ते कर्ज खातं हे आधार प्रमाणित किंवा आधार ऑथेंटिकेटेड असणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅक ID असणं आवश्यक आहे. ते दोन्हीही नसेल तरी ते आता देखील करून घेतलं तरी ह्या पूर्ण योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि जर आपल्याला यामध्ये काही शंका असेल किंवा ह्या कर्ज खात्यामधल्या डिटेल्स या योग्य नाहीत असं आपल्याला जर आढळून येत असेल तर त्यांनी तालुकास्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे या बाबतीमध्ये तक्रार करू शकतात आणि ती तक्रार निवारण करण्यात येईल. यामध्ये जर शेतकऱ्याचा मृत्यू झालेला असेल तर त्याच्या वारसांना देखील हा लाभ मिळणार आहे. आणि जर कोणी याच्यामध्ये जमीन विक्री केल्याबाबतच्या पण आम्हाला काही केसेस दिसून येत आहेत त्यामध्ये पण ते ऑफलाईन लाभ आपल्याला सगळ्या गोष्टींची पडताळणी केल्याच्या नंतर देता येऊ शकतो. तर अशा प्रकारची ही पूर्ण योजना आहे. माझं नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती आवाहन असेल की आपण सर्वांनी ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ती तात्काळ पूर्ण करण्यात यावी आणि मोठ्या संख्येने आपण 100% हा जो लाभ आहे तो आपण लाभ जो आहे तो अवेल करण्यात यावा किंवा त्याचा लाभ घेण्यात यावा. ज्यांचं ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेमध्ये आपल्याला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे. तर त्यामध्ये असं काही नाहीये की संभ्रम असण्याची काहीही गरज नाहीये. जर आपलं DCC बँकेत खातं असेल तर त्या बँकेमध्ये ही जी कर्ज खात्यामध्ये ती रक्कम आहे ती जमा होईल. प्रोसिजर दोन्हीला सेमच करायची. या याद्या ऑलरेडी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. आपले पॅक्स जे असतात तिथे ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायती आहेत तिथे केलेली आहे. शासनाच्या संकेतस्थळावरती देखील या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मी शेतकऱ्यांना हेच आवाहन करेल की चांगली योजना शासनामार्फत घोषित करण्यात आलेली आहे आणि ती तात्काळ तिचा लाभ घेणं फार आवश्यक आहे. आपण तात्काळ नजीकच्या या जे आधार केंद्र असतील किंवा आपले CSC सेंटर्स असतील किंवा सेतू सुविधा केंद्र असतील, ASSK असतील यांच्यामध्ये तात्काळ आपण संपर्क साधावा आणि ह्या याद्या आपण तात्काळ चेक कराव्यात. त्याच्यातलं आपले जे डिटेल्स आहेत ते घेऊन आपण ह्या संकेतस्थळावरती ह्या पूर्ण आपल्या डिटेल्सची पडताळणी करावी. कोणीही घाबरून जाऊ नये. आपलं जर कुठे आपल्या घरामध्ये कोणाची डेथ जरी झालेली असेल ज्यांच्या नावावरती आपण कर्ज घेतलं होतं त्यांना देखील हा लाभ आपण तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समितीमध्ये आपण अप्रोच केल्याच्या नंतर तात्काळ आपण उपलब्ध करून देऊ. त्यासोबतच आपण सर्वांनी आधार प्रमाणीकरण करून घेणं आवश्यक आहे आपल्या खात्यांचं आणि ॲग्रीस्टॅक जे ID आहेत ते काढणं आवश्यक आहे. ते जरी नसतील आपल्याकडे तर ती कारवाई आताही होऊ शकते. त्याच्यामुळे कुठल्याही संभ्रमाला आपण बळी पडू नये. आपल्या नजीकच्या तलाठी असतील, मंडळ अधिकारी असतील, तहसीलदार असतील यांच्याशी आपण तात्काळ संपर्क साधावा जेणेकरून या पूर्ण योजनेमध्ये आपले जे काही डाऊट्स असतील ते आम्हाला तात्काळ क्लिअर करण्यासाठी शक्य होईल.